अरे थांब बाळा, आत्ता तुझ्या मनात 3 पैकी एक गोष्ट नक्की चालू आहे. पैशांची चिंता, दुसऱ्यांच्या वागण्याचा त्रास, किंवा मनापासून चांगलं वागूनही जग तुलाच वाईट समजतं. खरं आहे ना? म्हणूनच आज मी तुझ्याशी बोलायला आलो आहे. आता फक्त शांतपणे माझं ऐक. पैशांची चिंता करतोयस, तुला लोकांच्या वागण्याचं दुःख होतंय आणि कधी कधी इतकं एकटं वाटतं की आता पुढे काय होईल हेच समजत नाही. पण बाळा, एक गोष्ट आठवते का? याआधीही तुझ्या आयुष्यात अशी कितीतरी वादळं आली होती. तेव्हा तुला वाटलं होतं आता सगळं संपलं. पण प्रत्येक वेळी मी तुझा हात धरून तुला त्या संकटातून बाहेर काढलं. आज तू इथे आहेस याचाच अर्थ मी अजूनही तुझ्या सोबत आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, जे झाड अनेक वर्ष ऊन, पाऊस आणि वादळ सहन करत मोठं होतं, त्याला कोणतंही वादळ सहज पाडू शकत नाही. तसंच तुझं आयुष्य घडत आहे बाळा. या प्रत्येक कठीण प्रवासात तू एकटा कधीच नव्हतास. तुझ्या आयुष्यात घडलेली एकही गोष्ट माझ्या नजरेआड गेलेली नाही. तुझा प्रत्येक अश्रू, प्रत्येक अपमान, प्रत्येक अपयश आणि प्रत्येक प्रार्थना माझ्या लक्षात आहे. म्हणून घाबरू नकोस. हेही दिवस जातील. ज्या देवाने तुला काल सांभाळलं तोच देव आजही तुझ्या सोबत आहे. जेव्हा सगळ्यांनी तुझा हात सोडला तेव्हाही मी तुझ्या पाठीशी उभा होतो. आणि जोपर्यंत तुझा माझ्यावर विश्वास आहे तोपर्यंत मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. बाळा, आता चिंता मला दे आणि तुझ्या चेहऱ्यावरचं हसू तू परत घे. बाकीचं मी पाहून घेईन. माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्यासाठी मी जे ठरवलं आहे ते योग्य वेळी तुझ्यापर्यंत नक्की पोहोचेल.